सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधताना ताटात 100 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो आणि बायकोनी मान हलवली तर 100ची नोट का ताटात पडते, नाही तर पुन्हा खिशात जाते. साडीचा जमाना संपलेला आहे. खरं आहे का नाही? आणि आमचा देवा भाऊ राखी पौर्णिमेला 1500 रुपये नाही देत आहे, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देतोय. प्रत्येक महिन्याला तुमचा भाऊ तुम्हाला. भाऊ तुम्ही प्रोफेशनल भिकारी आहात. आणि देवाभाऊ जे 1,500 महिलांना देत आहेत ते त्यांच्या पप्पांच्या घरचे नाही आहेत, ते सामान्य माणसाचा टॅक्स रुपी. मी कालच टॅक्स भरलाय म्हणून सांगतोय, माझा पण त्यात थोडाफार हातभार आहे. आणि तो भाऊ तुम्ही जे उदाहरण दिला तो भाऊ नेमका भाडकाऊ आहे का ते बघा. आता तुम्ही गैरसमज करून घेताल, ते 100 रुपयाचं उदाहरण दिलं ना, तेच म्हटलं. अरे भाड खाण्याची पण पद्धत असते रे. उपकार करताय का तुम्ही 1,500 देऊन? त्या 1,500च्या बदल्यात तुम्हाला किती वेळा मतदान पाहिजे? जरा विकासाचं बोला ना भाऊ. पैसे देऊन मतदान खरेदी करता, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? तुम्ही का प्रोफेशनल भिकारी झालात का हो? आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या पैशाच्या बदल्यात. लाजा वाटत नाहीत का तुम्हाला अशी वक्तव्य करताना? तुम्ही रोज सामान्य जनतेचा अपमान करता. म्हणजे आमच्या बहिणींचे भाऊ कायमस्वरूपी काय म्हणतात ना, हेच आहेत, भिकारीच आहेत. 100 रुपये पण द्यायला नाहीयेत त्यांच्याकडे. आणि खाली टाळ्या वाजवणाऱ्यांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे? काय असं काय होतं त्या वाक्यामध्ये की तुम्ही डायरेक्ट टाळ्या वाजवल्या? भाड मागितली, भाड खाऊ नये, बरोबर ना? त्याला तुम्ही टाळ्या वाजवताय. अरे कधीतरी विकासावरती या रे. फुकटचं देण्यावरतीच कितीपर्यंत तुम्ही मतदान घेणार? हे प्रोफेशनल भिकाऱ्यासारखं वागण्यापेक्षा त्या पदावरती आपण कशाला बसलोय? राजकारणात कशाला गेलोय? सामान्य जनतेची सेवा करायला गेलात ना. का सारखं तुम्ही त्या जनतेला येड्यात काढणार, जनता तुम्हाला मतदान देणार आणि तुम्ही त्या खुर्चीवर बसणार आणि टॅक्स पेयरचा पैसा कायमस्वरूपी असा पाण्यात घालणार. टॅक्स पेयर प्रत्येक आहे, नोकरदार पण आहे, शेतकरी पण आहे, प्रत्येक जण टॅक्स भरतोय. या देशाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. तो टॅक्स रुपीच पैसा तुम्ही उधळताय आणि त्याच्याच जीवावर म्हणताय आमचा देवा भाऊ देतोय. पप्पाच्या घरचं नाही आहे देवा भाऊंच्या बोलायला लावताय.